हे माझा मोबाईल पण घेतला नाही. बाबा यांना घेतला मामा. बाबा नेट चालत नाही. मी येतो हा. बाय आई बघ काय म्हणताय, पारसला उचल म्हणून. हा पारस. अरे त्या पारसचं नाव सांग मावशीला. काय काय बडबडत होता माहितीये का काल? अगे आई तुला एवढा बडबडत होता ना तो. मग अगं आई काय पण सांगताय ते. त्याला मी सांगितलं तू लवकर जा. आई शपथ. पेपर नापास झाला ना तर मार. उद्या दगड घाल. काय डोक्यात? उद्या पेपर चुकलंय. उद्या पेपरला गाडी होती ना. अगं नाही ग, ते काय पण सांगताय. त्याने मला सांगितलं काय माहितीये काय, म्हणतो दादा या परीक्षेत नापास झालो तर मला तिकडनं काढून टाकतील. आंबा गाडी सकाळी होते ना. त्याला सांगितलेलं मी. बरोबर नाही का पेपर चुकलंय? उद्या हाय त्यासाठी. अरे बाबा माझ्या मैया जाणार काय पाठवणार आहे त्याला. नंतर काढू घे विषय. आणि आमचे मामा आलेले आहे. हे कुठं आता तुम्ही? पाचल. नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मामाकडचा आपला दुसरा दिवस आहे आणि आता वाजले सकाळचे 9. तर आपण चाललोय मिसळपाव खायला आणि आपण आहे ना चालत जातोय. तर हा बघा, हा इथं वहाळ आहे. तर आपल्याला खूप भारी वाटतंय. पाचलला जातोय आपण सगळेजण आणि सगळेजण भेटल्यावरती ना मजाच असते. त्यासाठीच आम्ही पाचलला एकत्र सगळेजण भेटतो. काय म्हणताय? बरोबर. तर इथं ही पपईची झाड आहेत. तर ही आहे तळवडे बाजारवाडी. तर हे बघा, इथं आहे ना कोलत्यांची दुकान आहेत. आम्ही लहानपणी यायचो मी इथं 2010 आणि इथं हे सप्रे त्यांचं दुकान होतं. इथं तळवडे ग्रामपंचायत आहे पुढं आणि पुढं इकडं नदी आहे. ते नदी क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पाचलमध्ये. हे आहे तळवडे ग्रामपंचायत आणि इथूनच हे उजव्या साईडला आहे ना पितांबरी ॲग्रो टुरिझम आहे. पितांबरी इस्टेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून आपण एक वाक्य ऐकतोय, काय रे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. तर त्याचाच इकडं सब ब्रँड आहे तळवड्यामध्ये या साईडला. आणि पितांबरीचे ओनरसुद्धा याच गावचे आहेत, तळवडे. तर जे तळवड्यातले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. इथून जाऊया आपण नदीमध्ये आणि नदी क्रॉस करून पाचल. तर हे बघा, इथे ना बंगले खूप छान छान आहेत. जबरदस्त आहे. हा 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 त्याची नातवंड आहोत सगळी. म्हणता आमच्या घरात सगळी भरलेली आहे. होय होय माणसा. होय, तीच ही सगळी आम्ही नातवंडच आहोत त्यांची. तर इथं ही पोरं म्हणतायत की कोल्हे बघितलेले आहेत. हा बघितलं हो, दिसला बघितलं मी. तिकडे इथून सरळ गेले. इथनं गेले. ते मोठं झाड आहे बघ, मोठं झाड तिथनं गायब झाले. तर इथं नदी आहे. तर आपण नदीमध्ये आलेलो आहोत. नदी क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि हे बघा, बुलबुटीत आहे सगळं. पाणी पण हे आहे जरासच आहे, फास्ट. इथं आंघोळी करायला यायला पाहिजे होता. तर आता आपण पोचलेलो आहोत पाचलमध्ये.
तर या साईडला आहे ना पाचलचं बुधवार मार्केट भरतं आणि या साईडलाच आहे ना इकडे येरडवला जायला रस्ता आहे, अनुस्कुरा घाट. आणि इकडं जवळेथरला जायला रस्ता आहे आणि राजापूर ओणी. तर आपण आता जाऊया इकडं या साईडला. हे बघा महागणपती उत्सव मंडळ, इथं गणपती मंदिर आहे. तर हे आहे पाचल बस स्थानक. तर आपण इथं बस स्टँडच्या समोरच मिसळ खायला आलेलो आहे सगळे. आता वाजलेत 9:45 आणि गर्दी आहे. तर ही मिसळ आहे, सगळेजण आम्ही आलोय खायला. दादाने घेतलाय कटवडा. तर मित्रांनो इथे आपण मिसळ खाल्ली, मिसळ पाव. तर खूप छान होता. कधी इकडे पाचलला आलात तर नक्की व्हिजिट करा. हॉटेल न्यू प्रकाश. तर हे हॉटेल आहे ना इथे पाचल बस स्टँडच्या समोरच आहे. हे बघा हे पाचल बस स्टँड आहे आणि याच्या समोरच तुम्ही इथं खाऊ शकता मिसळपाव, वडापाव आणि बरंच काही. आता ही आजिवलीवरनं आलेली आहे गाडी आणि ही दुसरी गाडी इकडं आजिवली राजापूर, म्हणजे राजापूर आजिवली लागलेली आहे. ही पाचल राजापूर. आता ही राजापूरला जाते गाडी. आता वाजलेत सकाळचे 10:30. तर मोठी अशी ही बाजारपेठ आहे पाचलची. अशी खालपर्यंत दुकानं आहेत. तर ही आहे पाचलची ग्रामपंचायत इथे. तर मित्रांनो इथं आहे ना फेमस मामूचं आहे ना पान शॉप आहे. खूप लोकांना माहिती आहे, कमेंट करून सांगा मामू. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 11:15 आणि आम्ही आता मिसळपाव खाल्लेला आहे हॉटेल न्यू प्रकाशमध्ये. मिसळची टेस्टसुद्धा छान होती. कधी पाचलला आलात तर नक्की ट्राय करा. हॉटेल आहे पाचल बस स्टँडच्या समोर. तर आपण चाललो आहे घरी नदीतनं परतत असताना. ॲडव्हेंचर. गावाला असल्यावर आपल्याला असं काहीतरी खावंच लागतं, पर्याय नाही. तर आपण खातोय पेप्सी एकवाली आणि गावाला आपल्याला असं सहज दुकानामध्ये उपलब्ध होते. पिंटू दा सांगतोय पेप्सी बनते कशी. दर सांग. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बनते ही. हा याच्या अगोदर कुठल्या कुठल्या ह्याच्यामधून जाते ती, म्हणजे ते बनवणाऱ्यांचे हात कसे असतात, त्यांना ते कसे वापर करतात, म्हणजे हे लिक्विड कसं वापर करतात हे आपल्याला माहित नसतं. आपण खातो, बरोबर, पर्याय नाही आपल्याला. बिस्किट खातो, बटर खातो आणि आपल्याला त्रास पण होतो याचा, तरी पण आपण खातो. बस बस ना. एवढं बोल मी माझे 2 शब्द संपवतो. इकडे बघा, इकडे बघा. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 12:15 आणि आता आम्ही हाऊजी खेळत आहोत.
तर फुल हाऊस जिंकलेला आहे दादा. तुला माझ्या लाईन मध्ये फुल हाऊस जिंकलेला आहे करण पडवणकर. तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे म्हणजे दुपारचे 3 आणि आमचा पारस जात आहे कुठं रे? कणकवली ना? कुठं जाणार? कणकवलीला. तर पारस आमचा जात आहे कणकवलीला. पाचल दौरा पाचलचा पाचल दौरा पारसचा संपलेला आहे. पाचल जात आहे आता कणकवलीला. मग पारस आता मिळेल आपल्याला डायरेक्ट पुढच्या वर्षी, होय ना? की मध्ये येणार आहेस तू? भेटूया. भेट ना तिकडे तेरवणात येणार आहे. तर जर आपल्याला मिळालंच तर भेटेल, नाहीतर मग आपण भेटूच पुढल्या वर्षी. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि सागर भाऊ, त्यांची आई आणि श्वेता वहिनीची आई असे मुंबईला चाललेले आहेत. आणि गाडी आलेली आहे, ह्या रिक्षाने जाणार आहेत पाचलपर्यंत, तिथनं मग ट्रॅव्हल्स. काय तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:45 आणि आता आम्ही इथं व्हाळावरती आलेलो आहोत. हा व्हाळ आहे, आपल्या इकडं पाऱ्या असतो तसा यांच्याकडे हा व्हाळ आहे. आणि या व्हाळावरती आहे ना, हे बघा लहान पोरं आपली आंघोळी करायला आलेली आहेत. आणि हे बघा हाताच्या जवळ जांभळं आहे तिथं. तर मित्रांनो ही बघा हाताजवळच ही जांभळं आहेत. एवढी जांभळं आपण काढलेली आहेत. कोणाला खायचं असेल तर लवकर वरती या, ते लोक खातील त्यांना भेटलं आहे तर. अरे अमरेंद्र नाही, छोटेंद्र बाहुबली. छोटेंद्र बाहुबली. मग तेच बोलला रेडकू गणेश. आणि एक कालचंच कुत्रं इथं भुंकत आहे बघा. पकड त्याला, पकड पकड त्याला, पकड. तर मित्रांनो आज आपण वाटतं कुठं जातोय ते आपल्यालाच माहित आहे. इथं पाणी एवढं कुठनं आलंय पण रे? हा डेंजर आहे. रिव्हर्स पाणी कुठनं आलंय? बबल्या आहे इथं वाट आहे. हो इथं वाट आहे आणि तिकडे अडचणीची वाट आहे. आज हे लोक दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी पोहायला जात आहेत. बघूया आपण. तर गावाला असल्यावर हे असंच करावं लागतं, काही ना काही वाकडं तिकडं आपल्याला जावं लागतं. पाणी बघा कसं येतं ते वर. तर या रस्त्यानं आपण जाऊया खाली. तर हे बघा जबरदस्त आहे. तिथं चाललोय तर ठीक आहे, पण चांगलं आहे. हे लोक गेलेत, त्यांच्याबरोबर जाऊया. हे थांबे आलो मी. कुठल्या ठिकाणी आलोय काय समजेन असं झालंय. नवीन ठिकाण आहे. बुळबुटीत झालंय, बुळबुटीत. अरे कुठं आणलं नाही, छोटीशी वाळी असल्यासारखं आहे. का आलं रे? हा
दुसरीकडे जातोय रे. तर आपण रिटर्न आलेलो आहोत या जंगलातनं. हे बघा खतरनाक असं हे जंगल आहे. परत आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय. इथं पाण्याची खोल जास्त आहे असं वाटतं आपलं. पाणी खोल आहे. तर मित्रांनो आपण परत रिटर्न आलोय. काल आपण दुसरीकडे गेलो होतो आणि आज तिसरीकडे जातोय. तळवडे शाळा नंबर 1 आहे इथं. त्याच्या बाजूलाच आपण इकडनं जाऊया. इथनं रस्ता आहे. बघूया आपण नवीन ठिकाणी कसं पोचतोय ते. आंबाऊ ते आंबे आणि वाट तर जबरदस्त वाटते. आवाज येतोय. हां हां आहे. इथं कुठं आलो आपण? ही वाट आहे काय? मला वाटतं इथनं खाली जायला लागेल बाबल्या. हां इथून जायला लागेल असं वाटतंय. तर आपण जाऊया ह्या वाटेल. तर मीच आता पुढं आहे. ह्या साईडला आवाज येतोय लोकांचा, म्हणजे इथंच आहे. हां हे बरोबर आहे आपण अडचणीचा रस्ता आहे पण आपण पार करत इथपर्यंत आलेलो आहोत. हे बघा आणि आपल्याला लोक दिसलेली आहेत. हे बघा नदीमध्ये. मग आम्ही नदीमध्ये पोचलेलो आहोत. पाणी खोल नाही ना जास्त. तर आपण बरोबर रस्त्यावर आलेलो आहोत. पाणी छोटंसंच आहे वाटतं पण चालेल. हे बघा आपण आलेलो आहोत इथं नदीमध्ये. आणि ही अशी आणि हे आता इथं पोहणार आहेत. पाणी कमी आहे पण काही हरकत नाही. इथं शेवाळ असल्या कारणानं पोहणं कॅन्सल होत आहे. पण इथं सीन मस्त आहे. नजारा मस्त आहे. समोर सह्याद्री पर्वत आणि अर्जुना नदी. आणि मित्रांनो हे बघा ही वाट ही काय ही बघ. ही काल आपण बघितली तीच आहे. डायरेक्ट तिथे जाऊ. तर मित्रांनो आपण कालच्याच ठिकाणी आलेलो आहे पोहायला. तिथंच तर आलेलो. तो गोल फिरून आम्ही तिथंच आलेलो आहे अंघोळीला पोहायला. हे आलं का? हे बघ हे काय चकवा कसा येऊन जाऊन तिथे आमचे गावकार काय बोलत नाही. मला काय बोलायच नाही दिला. आणि कालच्याच ठिकाणी आपण आलेलो आहोत पोहायला. हे बघा तू पण पिवतो कालच्या एवढं जाय. इकडे बच्चू इकडे थोडा. अरे ते हाडे लागले अरे हाड लागले. कुठे चला तुम्ही रिटर्न का आलात वर? अशा प्रकारे घाबरलेले आहेत आणि वर आलेले आहेत. चला वाळात भेंडी. नाही नाही काही नाही पण भेंडी वातावरण
वातावरण पण काळोखी आली. घाबरत नाही न घाबरत नाही. असं असं पायाला असं आलं तर ते शेवाळ होतं की नाही माहित नाही पण त्याचा प्रॉपर लागलं ना रे. हा. बोललो होतो कोंबडीची अर्धी चड्डी भिजली. अरे तिकडं पण तेवढीच भिजली. तिकडं पण तेवढीच भिजली माहिती. काय करायला देत नाही याला. जरा जराशी चड्डी भिजते झालं. चला चला. नाही रे काहीतरी होतं. अरे काहीतरी लागलं. प्रॉपर असं अरे अरे ती शेवाळ रे. अरे शेवाळ पण ते असा कोणी स्पर्श केला वाटतं ते बोललो तिथं वायाला तू आलं तर आणि वायाला चावलं तरी आजवार आणि रविवार तर अशा प्रकारे. आता हे बघ आता वार आज रविवार आहे. अरे चावला नाही काय हा? बुधवार आणि रविवार मी नाही नसणार. रविवार आहे मी नाही नसणार. सगळे बाहेर. तू आल्या आल्या आधी टाकला वायाला. उठायचं नव्हतं ना, घरी जायचं होतं. त्या त्याची चड्डी अर्धी अर्धीच भिजते. तिकडे गेला अर्धी भिजली. मग इकडे गेला वरती गेला टी माहिती अर्धी अर्धी तिथं पण उतरून अर्धी अर्धी भिजते. चला जाऊया चला. या रस्त्यांचं हा. तर अशा प्रकारे वाजलेले आहेत 6:08 संध्याकाळचे. आणि आमची आंघोळी काय होत नाही म्हणजे बाकीच्यांची पोहण्याचं काय होत नाही, मुहूर्त येत नाही. 3 ठिकाणी आम्ही गेलो. पहिल्या ठिकाणी पाणी उंच होतं वाटतं, शेवाळ जास्त होती. दुसऱ्या ठिकाणी पाणी एकदम कमी होतं पण शेवाळ जास्त होती. म्हणून आपण कालच्याच ठिकाणी आलो तिसऱ्या. पण तिथं आपल्या छोट्याने सांगितलेलं आहे वयाला आहे म्हणून. तर ते मनात गेलं आमच्या. आणि मग बबलू दादा आमचे गेले पाण्यात. पायाला काहीतरी लागलं त्याच्यातनं सगळेजण बाहेर. तर अशी आमची आजची वयाला झालं. चला आता. अरे मला वाटलं जर का पाय पूर्ण पकडलास हा. तर काय बाबा काय खरं. मला वाटलं तू ऍक्टिंग करणार असं पुढल्यासारखी. तर पावसाचं वातावरण पण झालंय. मला वाटलं बुडला करू थोडतंय मला पोहता येतं. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण 3 ठिकाणी पोहण्याचे डायरेक्ट घरात. हा पण काय पोहलेलो नाही. तर अशा प्रकारे आमचा पोहण्याचा प्लॅन फिसकटलेला आहे. 3 ठिकाणी आम्ही गेलो पण पोहलेलो काहीच नाही. तर परत आलो घरी. आणि आता वाजलेत 8:15 आणि इकडं चायनीज आणायचं आहे. तर त्याचं इथं कॅल्क्युलेशन चालू आहे बघा. एवढी माणसं आहेत ही सगळी. आणि मेंढीकोट खेळतोय आम्ही. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आता आम्ही चायनीज खातोय. हे बघा चायनीज. आता वाजलेत 11:15 आणि आपलं गाण्यांची मैफिल चालू झालेली आहे. रोटो मास्टर अमित पडवणकर, गायक तेजस पवार, कृणाल म्युझिक प्रस्तुत. कृणाल म्युझिक प्रस्तुत, अमित म्युझिक प्रस्तुत, अमित म्युझिक बोलशी. मराठी गाण्यांचा बहराणा संगीत समूह. कमाल कमाल. गायक तेजस सयाजी पवार. डिस्टाक धुडूम म्युझिक. निवेदक राजेश सयाजी पवार. डिस्टाक पियानोवर अमित माझं. नेक्स्ट. नाही चला कॉंगोवर अमित पडवणकर. चल घे नेक्स्ट. पेश करतोय सुहानी बहार. कॅमेरामन सबणीलच. चला मराठीच्या गावी जाऊ. चला मराठी मामाच्या गावी गाण्यांची मस्ती. हॅलो 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 1 2 3 4. तेजस सयाजी पवार सादर करते. हिची चाल तू गाणं घेऊन येतात. तेजस पवार 1 1 2 2 3 स्टार्ट. हिची चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर वटडली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली. चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर वटडली.
कुणी आसपास ना, डोळ्याच्या कोणात हासना, तू तर माझ्याशी बोल ना, मोठांची मोल खोल ना, लग बग जाता मागे वळून पाहता, कशी पावलात अडकळली, जशी देवाच्या मनात मोराच्या उन्हात नागिन सळसळली, चाल तुरुडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर वट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवळाच्या वनात नागिन सळसळली. वा वा वा, कमाला. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं पाहिजे. दुसरं पुष्प घेत आहे ते. कमाल कमाल, बरं मस्त मस्त, मजा आली. काहीतरी युनिक. हा युनिक. तुला कुठलं बोलायचं? नाही, तो बोल. घे ना. आपण सगळे रुपेरी वाळून बोल. हा. पुढचं गाणं सादर करीत आहेत. पुढचं गीत सादर करते सर्वजण एकत्र सादर करतो. रुपेरी रे वाळूत मनात येला ना, आणि स्टार्ट करतोय. 1 1 2 2 3 3. रुपेरी वाळूत मळांच्या वनात येना, पुणेरीचा हुलले मिठीत येना, जवळ येना, तिथीत येना, जवळ येना, रुपेरी वाळूत मळांच्या वनात येना, चिंदेरीचा हुल मणीत गाडीत येना, तिथीत येना, जवळ येना, प्रीतीत येना, जवळ येना, आज हम लोग मस्ती करेगा, कहीं नहीं ना तुटेल का रे हात दोस्तीचा, तुटेल का रे हारा मोठा, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची माहिती काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घड चक्कर. गप गप म्हणताय ना तो, म्हणू दे काय ते. जो काया वाका आएगा, मेरे जीवन को लहराएगा, गप गप म्हणू दे ते. होगा. तिची सिरियल तर हो हो थांब ग. मन हो आलं अजून एक आहे फुलवधूचं काय, दूर देशी नव्या गावा. तर अशी जी मैफिल असते सगळेजण एकत्र जमल्यावरती. आता वाजलेत रात्रीचे 1 आणि खूप सारी मजा धमाल मस्ती केलेली आहे आम्ही.